हे दोन खेळाडू रविचंद्रन अश्विनची कसोटी क्रिकेटमध्ये जागा घेऊ शकतात। मित्रांनो, रविचंद्रन अश्विनने गाभा कसोटी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली। रविचंद्रन अश्विन हा भारताचा अव्वल दर्जाचा गोलंदाज होता। त्याने भारताला आतापर्यंत खूप सामने जिंकून दिले होते, तर त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली। तर त्याची जागा कोणते खेळाडू घेऊ शकतील? असे दोन खेळाडू आहेत, ते रविचंद्रन अश्विनची जागा घेऊ शकतील। तर पहिला खेळाडू आहे वॉशिंग्टन सुंदर। वॉशिंग्टन सुंदर हा रविचंद्रन अश्विन प्रमाणेच ऑफ स्पिनर आहे आणि तो बॅटिंग देखील करतो। तर तो एक चांगला ऑलराऊंडर आहे। तर त्याच्याकडे क्वालिटी आहे रविचंद्रन अश्विनची जागा घेण्यासाठी। तर तो रविचंद्रन अश्विनचा दावेदारी होऊ शकतो। पहिल्या कसोटीमध्ये त्या रविचंद्रन अश्विन नाही खेळता वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्यात आले होते। तर त्याची बॅटिंग स्किल ही खूप चांगली आहे आणि तो बॉलिंग देखील चांगली करतो। तर वॉशिंग्टन सुंदर हा त्याची जागा घेऊ शकतो, त्याचा रिप्लेसमेंट होऊ शकतो। त्याची रिप्लेसमेंट मिळणे खूप कठीण आहे, परंतु थोडी का होईनापर्यंत त्याची रिप्लेसमेंट वॉशिंग्टन सुंदरमध्ये आहे। रविचंद्रन अश्विन हा भारताचा खूप मोठा गोलंदाज होता। वॉशिंग्टन सुंदरमध्ये थोडी क्वालिटी रविचंद्रन अश्विन प्रमाणे आहे। तेवढा आहे कुलदीप यादव। कुलदीप यादव आता कसोटी क्रिकेटचा भाग नाही, तो वन डे क्रिकेटमध्ये खेळतो। कसोटी क्रिकेट खेळून त्याला 2 वर्ष झाली, परंतु तो आता रविचंद्रन अश्विनची जागा घेऊ शकतो। तर तो चायनामॅन स्पिनर आहे आणि विकेट टेकिंग स्पिनर आहे। त्याच्याकडे विकेट घेण्याची क्षमता आहे, तर तोही रविचंद्रन अश्विनची जागा घेऊ शकतो। तर मित्रांनो, आपण आज काय वाटतंय रविचंद्रन अश्विनच्या जागी आता टीममध्ये कोणता खेळाडू येईल? आपण आज काय वाटतंय आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा।